श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 21 रावण व कुंभकर्ण यांचा संवाद. ओम श्रीराम. कुंभकर्ण जेव्हा रणांगणावर येतो तेव्हा वानर सेनेचा गोंधळ उडाला आहे. मग तिथे विभीषण कुंभकर्णाचा पूर्ववृत्तांत श्रीरामास सांगत आहे. विश्रव्याचा पुत्र व माझा बंधू असलेला हा कुंभकर्ण खूपच अधाशी आहे. त्याला मद्य पिण्याचा व पशुपक्ष्यांना खाण्याचा सुमारच नाही. त्याच्यावर निर्बंध यावा म्हणून ब्रह्मदेव शाप देतात. त्यामुळे तरी त्याच्यावर थोडाफार निर्बंध आलेला आहे. हा कुंभकर्ण रणांगणावर येण्यापूर्वी रावणास भेटावयास जातो व म्हणतो की मला झोपेतून का उठवले. तेव्हा रावण सीताहरणापासूनचा सर्व वृत्तांत कथन करतो व सांगतो की श्रीराम आता युद्धाकरिता लंकेमध्ये आलेला आहे आणि तुला आता युद्धाकरता रणांगणावर जायचे आहे. हे सर्व ऐकल्यानंतर तो कुंभकर्ण श्रीराम प्रभूंचा महिमा वर्णन करू लागला. ते पाहून मग रावण क्रोधित होतो व त्या कुंभकर्णाला अद्वा तद्वा असे खूप बोलतो. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील या युद्धभूमीवर आता तो प्रचंड हव्यास म्हणजेच कुंभकर्ण उपस्थित झाला आहे. असा तो प्रचंड हव्यास पाहून साधकाच्या अंतरंगातील आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजेच श्रीराम व सर्व शुद्ध मंडळी म्हणजेच वानरसेना अचंबित झालेली आहे. तेव्हा तिथे तो विवेक म्हणजेच विभीषण आत्मस्वरूप सद्गुरूंना त्या हव्यासाचा पूर्ववृत्तांत कथन करतो की हा प्रचंड असलेला हव्यास समोर येईल ते अधाशीपणाने गिळंकृत करत असे. म्हणून त्या निर्मिती संस्थेने म्हणजेच ब्रह्मदेवाने त्याच्या अधाशीपणावर काही निर्बंध घातले आहेत. आता हा हव्यास युद्धभूमीवर उपस्थित होण्यापूर्वी त्या अशुद्ध अहंकाराकडे म्हणजेच रावणाकडे जातो व त्याला विचारतो की मी माझ्या अधाशीपणाच्या धुंदीमध्ये सुस्त असताना मला संवेदित का करण्यात आले. तेव्हा तो अशुद्ध अहंकार निवेदित करतो की त्या परमशांतीला म्हणजेच सीतामातेला तिच्या परेच्या स्थानावरून अस्थिर करून या स्थूल देहावर आणण्यात आले आहे व आता त्या परमशांतीला तिच्या स्वस्थानावर अधिष्ठित करण्याकरिता ते आत्मस्वरूप सद्गुरू इथे युद्धभूमीवर उपस्थित झालेले आहेत. त्यांना त्यांच्या या कार्यापासून परावृत्त करण्यासाठी तुझ्या हव्यासाचा व अधाशीपणाचा उपयोग करून घेण्याकरिता तुला संवेदित करण्यात आले आहे.
हे निवेदन ऐकून तो हव्यासही मग त्या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या तेजाचे, प्रकाशाचे, चैतन्याचे व शक्तीचे महिमान संवेदित करू लागला. परंतु हे पाहून तो अशुद्ध अहंकार क्रोधित होऊन त्या हव्यासाची निर्भत्सना करू लागला. आपल्याला सुद्धा जेव्हा भौतिक हव्यासातून जागृती येते तेव्हा आपण देखील वाममार्ग सोडून देऊन अध्यात्म मार्गावर वाटचाल सुरू करतो व त्या वाटचालीत जेव्हा जेव्हा ईश्वर भक्तीची संधी प्राप्त होते तेव्हा तेव्हा आपण आनंदभराने ईश्वराचे, सद्गुरूंचे स्तुतिगायन करतच असतो. आता आपण या अध्यायाचं थोडक्यात सार पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये कुंभकर्ण जेव्हा रणांगणावर येतो तेव्हा त्या प्रचंड कुंभकर्णाला पाहून वानरसेनेचा गोंधळ उडतो. तेव्हा तिथे विभीषण श्रीरामांना कुंभकर्णाचा पूर्ववृत्तांत सांगतात की हा कुंभकर्ण इतका आधाशी आहे की समोर येईल ते खातो. मद्य, पशु, पक्षी त्याला सुमारच नाही. आणि मग त्याच्यावर ब्रह्मदेवाने काय निर्बंध घातले ते अशा पद्धतीने की त्याला 6 महिने झोप आणि 6 महिने जागृती असं ब्रह्मदेवाने त्याला शाप देऊन त्याची अवस्था केलेली आहे. तर हा कुंभकर्ण रणांगणावर येण्यापूर्वी रावणाला भेटायला जातो. त्याला विचारतो की बाबा मला झोपेतनं का उठवलं तुम्ही? मग रावण सांगतो की सीता हरणापासूनचा ते आत्तापर्यंतचा सगळा वृत्तांत कुंभकर्णाला सांगतो आणि म्हणतो की आता तुला रणांगणावर श्रीरामाबरोबर युद्ध करायला जायचं आहे. श्रीरामांचं नाव ऐकल्यानंतर तो कुंभकर्णही श्रीरामांचं स्तुतिगायन करू लागला. हे पाहून आणि ऐकून रावण त्याच्यावर खूप चिडतो आणि त्याला खूप बोलतो. आणि या संवादानंतर मग तो आता रणांगणावर आलेला आहे. ही झाली कथा. आता हेच साधकाच्या दृष्टीने कसं, तर साधकाच्या या अंतरंगातील अध्यात्मरूपी या युद्धभूमीवर तो हव्यास आता उपस्थित झालेला आहे. आणि हा तो हव्यास किती प्रचंड असतो हे कोणाला कळतं? एकतर आत्मस्वरूप सद्गुरूंना आणि शुद्ध मंडळींना. म्हणजेच जे खरे साधक असतात, जे गुरुपुत्र असतात ना, त्यांना हव्यास ही काय चीज आहे ते कळतं बरं. कारण हव्यासाची व्याप्ती किती प्रचंड आहे ती व्याप्ती हव्यास कधीच कोणाला कळू देत नाही. बघा, आपण आपल्यावर उदाहरण घ्या. आपल्याला आपल्या सांसारिक जीवनात हव्यास आहे असं आपल्याला कधीच वाटत नाही. मात्र आपल्याला प्रचंड हव्यास असतो. त्याचं म्हणजे कशावरून? अहो, आपण आत्तापर्यंत ह्या संसाराच्याच ह्या गुंती, संसाराची ही जी मायारूप व्याप्ती आहे याच्यात आपण किती प्रचंड गुंतलो आहे. आपल्याला कधी याची जाणीव झाली का? आपल्यालाच कधी भान आलं का? म्हणजेच हा हव्यास इतका बेमालूमपणे आपल्यावर हावी झालेला असतो. आणि हा हव्यास जेव्हा सद्गुरूंना कळतो, चांगल्या साधकाला कळतो, तेव्हा ते त्या अचंबित होतात की खरंच हव्यास किती मोठा प्रचंड आहे. अगदी साधारण मनुष्य, अतिशय गरीब परिस्थितीतला मनुष्य असला तरीही त्याच्या अंतरंगात हा हव्यास असतो. उलट मी तर म्हणतो त्याला जास्त हव्यास होतो, कारण त्याला खूप मोठं व्हायचं असतं, खूप श्रीमंत, खूप गोष्टी मिळवायच्या असतात. पण त्याला कधी वाटत नाही माझ्याकडे हव्यास आहे म्हणून. तर हे पाहून ही सगळी मंडळी अचंबित होतात. आणि मग ह्या हव्यास कसा निर्माण होतो ती ह्याविषयी विवेक सांगतो. आता इथे कथेला धरून मांडण्यात आलेलं आहे, पण आपण आपल्यावरून जर उदाहरण घेतलं ना, तर आपल्या ठिकाणी हव्यास कसा निर्माण होतो. म्हणजे मला एखादी गोष्ट मिळाली की मी त्यावर समाधानी राहत नाही. मग मला आणखी दुसरी गोष्ट हवी किंवा तीच गोष्टी आणखी मोठ्या प्रमाणात हवी. म्हणजे थोडक्यात समजा मला पैसा, मला माझ्या सांसारिक जीवन जगण्यापुरता मला हवा आहे, ही साधारण गोष्ट झाली. परंतु मला
माझ्या संसारापेक्षाही मला जास्त पैसा हवा आहे, असं आपल्या अंतरंगात गोष्ट ही ओढ असतेच. आणि ती जरी मिळाली तरी मला आणखी हवं आहे, मला आणखी हवं आहे. फक्त हे पैशांच्याच बाबतीत नाही, प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत. म्हणजे पद, प्रतिष्ठा, सत्ता, संपत्ती, विकार, वासना, नको नको त्या गोष्टी आपल्या अंतरंगात मागणी करत असतात. आपल्या बेमालूमपणे आपल्या लक्षातही येत नाही, आणि याच्यातनंच हव्यास वाढत जातो. आणि मग ह्यातून तो हव्यासाला पण कधीतरी असं वाटतं की बाबा हे हे मी कितपर्यंत करायचं, कुठपर्यंत करायचं. परंतु हा हव्यास कोणाच्या ताब्यात असतो? तर अशुद्ध अहंकाराच्या. कथेमध्ये कुंभकर्ण हा रावणाच्या ताब्यात आहे ना. आणि साधकाच्या दृष्टीने हा हव्यास अशुद्ध अहंकाराच्या ताब्यात असतो. तो अशुद्ध अहंकार त्या हव्यासाला नको नको, नाही नाही त्या परीने नाचवतो. आपल्या ठिकाणचा अशुद्ध अहंकार म्हणजे कसा? समजा माझी परिस्थिती खूप नाजूक होती आणि मग मी थोडीशी माझी सुधारली, मग मला आणखी हव्यास वाढला. मग माझा अहंकार काय म्हणतो? नाही, मला अजून खूप मोठं व्हायचं आहे. मग आणखी हव्यास वाढतो. ते मिळालं की माझा अहंकार आणखी म्हणतो आणखी मला मोठं व्हायचं. आपण कालच्या भागात पाहिलं की श्रीमंताची व्याख्या जे आज जगातले जे अतिश्रीमंत मंडळ आहे त्यांना विचारली, तर ते म्हणतात नाही, आम्हाला अजून काही मिळवायचे. म्हणजे त्यांची श्रीमंतीची व्याख्या अजून मिळवण्याची आहे, म्हणजे आणखी हव्यास. मग हा हव्यास कोण वाढवतं? तर आपल्या ठिकाणचा अहंकार. मग ह्या अहंकारातूनच ह्या हव्यासाची निर्मिती होते आणि त्या हव्यासाची वाढ हा अहंकारच करत असतो, असं यांचं साठलोट असतं. मात्र इथे एक शेवटचा एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा मांडला आहे की जेव्हा आपल्याला ह्या हव्यासातून, भौतिक हव्यासातून जागृती येते, तेव्हा आपण देखील वाममार्ग सोडून अध्यात्म मार्गावर वाटचाल सुरू करतो. त्या वाटचालीत आपल्याला मग हा हव्यासाचा टर्निंग पॉईंट होतो. म्हणजे जिथे सगळेच घटक बदलतात. हे बघा, अध्यात्मामध्ये आपण या षडरिपूंचा विनाश करू शकत नाही. थोडंसं आश्चर्यकारक वाटेल, परंतु आपण जेव्हा साधना करून शुद्धी करतो ना, तर आपल्यातल्या ह्या ज्या वाईट गोष्टी आहेत, ह्या सगळ्या, या अशुद्ध अहंकारासहित, या षडरिपूसहित, काम, क्रोध, लोभ, ह्यांना आपण बाहेर काढतो. हे कुठे जातात? यांचा विनाश होतो का? नाही. हे व्यक्तीच्या अंतरंगातून निघून ह्या विश्वाच्या अंतरंगात शिरतात. म्हणजे व्यष्टीमधून समष्टीमध्ये जातात. म्हणजे माझ्यातून निघून त्या वैश्विक स्तरावर जातात आणि वैश्विक स्तरावरून दुसऱ्या कोणाच्यामध्ये ते प्रवेश करतात. त्यांचा विनाश होत नाही. म्हणून ज्ञानेश्वरांनी, श्री अरविंदांनी, स्वामी विद्यानंदांनी हे सांगितलं की यांचा विनाश करण्याच्या ऐवजी यांचं उदात्तीकरण करा. म्हणजे कसं? अशुद्ध अहंकाराचं शुद्ध अहंकारात रूपांतरण करा, लोभाचं शुद्ध लोभात, मोहाचं शुद्ध मोहात, वासनेचं शुद्ध वासनेत. शुद्ध म्हणजे कसं? हे बघा, अशुद्ध अहंकार काय म्हणतो? मला हे हवंय, मला ते हवंय, मी देहाचा मालक, मी विश्वाचा मालक, मी सत्ता, संपत्ती, राजा वगैरे वगैरे. आणि शुद्ध, जर तो अहंकार शुद्ध झाल्यावर तो म्हणतो मीच ईश्वर आहे, तो मी आहे, सोहम. हे उदात्तीकरण. लोभाचं, मला लोभ कशाचा आहे? सत्तेचा, संपत्तीचा, पैशाचा, देहाचा, वासनांचा, विकार. त्याच्याऐवजी मला लोभ ईश्वराचा, मोह ईश्वराचा, इच्छा, वासना, विकार, इच्छा कशाची? ईश्वराची. मला फक्त ईश्वरा हवा आहे. हे उदात्तीकरण. हव्यासाचं उदात्तीकरण काय? हव्यास कशाचा? मला सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, इच्छा, विकार, वासना, लोभ, मोह किंवा देहाचा, यांची कशाचा हव्यास नको. मला हव्यास कशाचा हवा? तर मला ईश्वराचा हव्यास आहे. मी जेव्हा ह्या मार्गावर, वाममार्ग सोडून अध्यात्म मार्ग वाटचाल करायला सुरू करतो, त्यावेळेस मला ईश्वराचे काही अनुभव यायला लागतात. तर मला माझं तेवढ्याने समाधान नाही झालं पाहिजे. मला आणखी हव्यास कशाचा? आणखी उच्च स्तरावरचे अनुभव, आणखी उच्च स्तरावरचे अनुभव, आणखी त्यावरच्या उच्च स्तरावरचे अनुभव. आणि मग एक दिवस मला ईश्वर भेटला पाहिजे.
हा हव्यास मला पाहिजे. आणि ईश्वर भेटूनही मला माझा हव्यास थांबला नाही पाहिजे. मग मला हव्यास कशाचा? मीच ईश्वर झालो पाहिजे, हा मला हव्यास पाहिजे. हे उदात्तीकरण आहे. आणि हे उदात्तीकरण झालं पाहिजे. आपण या गोष्टींचा या हे जी साधनं आहेत याला साधनं म्हटलेत. चांगली साधनं, वाईट साधनं. हे षड्रिपू विकार वासना ही वाईट साधने. मग ह्यांचंच उदात्ती करून ह्यांना शुद्ध साधनेत रूपांतरण करायचे. आणि हे श्री अरविंदांचं पूर्णयोगाचं ध्येय आहे. हे पहा, आता समजा मी माझ्या व्यक्तिशा पातळीवर हे केलं, म्हणजे माझ्या विकारांचं उदात्तीकरण केलं, तर ते वैश्विक स्तरावर जाणार नाही, ते शुद्ध होतील. असं जर प्रत्येक व्यक्तीने केलं तर या विश्वामध्ये हे वाईट गोष्टी, हे षड्रिपू, हे विकार वासना राहतील का? नाही. म्हणजे काय होईल? म्हणजेच या पृथ्वीचा स्वर्ग निर्माण होईल. ही पृथ्वी संपूर्ण चैतन्यमय होईल, ईश्वरमय होईल. आणि हेच या ज्ञानेश्वरांचं, या आपल्या संत मंडळींचं, श्री अरविंदांचं, स्वामीजींचं हेच ध्येय आहे ना, की या विश्वालाच ईश्वरमय करायचं, या विश्वालाच, या पृथ्वीलाच स्वर्गात रूपांतरित करायचं. मग हे कसं होईल? तर हे मी माझ्या ठिकाणचे हे जे विकार पिटाळून लावून वैश्विक स्तरावर पाठवण्याच्या ऐवजी त्यांना जर मी त्यांचं उदात्तीकरण करू शकलो, म्हणजे वाईटातून त्यांना शुद्धतेकडे, म्हणजे हव्यास कशाचा? ईश्वर प्राप्तीचा. सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, इच्छा, वासना, विकार यांचा नाही. असं सगळेच अशुद्ध अहंकाराचं शुद्ध अहंकारात, लोभाचं शुद्ध, हे जर मी माझ्या ठिकाणी करू शकलो आणि असंच या विश्वातील सगळ्या मानवजातीने केलं, तर या पृथ्वीचं स्वर्गात रूपांतरण आपोआपच होणार आहे. आणि हेच तर ध्येय श्री अरविंदांनी आपल्या जगासमोर मांडलेलं आहे. मात्र हे करणं एवढं सोपी गोष्ट नाही. याकरता त्यांनी अतिमानस नावाची जी चैतन्य शक्ती आहे, तीच परब्रह्मशक्ती, त्याला त्यांनी अतिमानस असं म्हटले. ती अतिमानस शक्ती श्री अरविंदांनी 29 फेब्रुवारी 1956 रोजी या पृथ्वीच्या गर्भात आणून ओतलेली आहे. त्या शक्तीशिवाय हे रूपांतरण अशक्य आहे. म्हणून श्री अरविंदांनी हे कार्य करून ठेवले. आता आपलं सगळ्यांचं कर्तव्य हे आहे की आपण त्या शक्तीचा उपयोग करून घेऊन माझ्या ठिकाणचं रूपांतरण करायचं. असं प्रत्येकाने केलं की या विश्वाचं रूपांतरण होईल. आणि हेच इथे अभिप्रेत आहे. आणि मला वाटतं माझ्या पद्धतीने ह्या अध्यायाचं हेच सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पण.